दररोज व्हिडिओ क्रिएट करतायत आणि लोक करून व्हिडिओज अपलोड करत असतात. जे व्हिडिओ क्रिएटर सांगतात, आजपर्यंत तसं कधी घडून आलंय का? किंवा हे जे लोक बोलतात ते कधी झालंय? या क्रिएटर्सच्या सांगण्यावरून आजपर्यंत कुठली गोष्ट घडली का? या व्हिडिओ क्रिएटरच्या मागे काय सत्य आहे किंवा व्हिडिओ मागे काय पार्श्वभूमी आहे, हे आपण कधी बघितलेले आहे का? जे लोक 10 वेळा खोट्या गोष्टीला समर्थन करतात तेव्हा एक गोष्ट 10 वेळेस सांगितली जाते तेव्हा जनतेचा त्या गोष्टीवर विश्वास बसतो. पण एखादी व्यक्ती जर खरी माहिती देत असेल, तो एकच वेळा का होईना बोलत असेल, अशा लोकांवर तुम्ही लोक विश्वास ठेवत नाही. हा माझा तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे. जे लोक व्हिडिओज क्रिएट करतात, दोष त्यांचा नाही. दोष जी लोक व्हिडिओ बघतायत अशा लोकांनाच मी दोषित मानेन. कारण जर आपण खोट्या माणसाला समर्थन देऊन जर पुढे नेत असू, तर अशीच खोटी बोलणारी माणसं नेहमी खोटेच बोलत राहणार. कारण त्यांना माहित आहे, आपण माहिती कसलीही जरी अपलोड केली तरी आपल्याला जनता ही सोडणारी नाही. कधी तुम्ही रियालिटी या लोकांची चेक करा. जे व्हिडिओज क्रिएट करतात त्याला तुम्ही युट्यूबर असे बोलता, पण युट्यूबर नाही तर व्हिडिओ क्रिएटर असं संबोधलं जातं. त्यामध्ये मी सुद्धा आहे. मी सुद्धा एक व्हिडिओ क्रिएटर आहे. आजच्या या व्हिडिओ मधून माहिती घ्यायची आहे. श्रावणबाळ निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती राज्य वेतन योजना, अशा बऱ्याचशा ज्या काही योजना आहेत, या योजनेकरिता राज्य विधिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आले आहेत. पण ही अर्धवट माहिती देण्याचं काम व्हिडिओ क्रिएटर करत आहेत. ते कसं आज या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे युट्यूब चॅनल. नम्रतेची विनंती आहे, जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. असं केल्याने तुमची आणि माझी जवळीकता वाढेल. याचाच अर्थ असा, डेली व्हिडिओज अपलोड होणारे जे आहेत याची नोटिफिकेशन दररोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला मिळत जाईल. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा आपला व्हिडिओ. बघा मित्रांनो, माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या उपोषणाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी समर्थन दिलं आहे. तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. एकूण 18 मागण्या. त्या कोणत्या आहेत? आपण याविषयीचा एक व्हिडिओ अगोदर बनवल्याच आहे. तरी सुद्धा काही योजना मी तुम्हाला सांगतो. संजय गांधी निराधार योजनेमध्ये वाढ, दिव्यांगांना 5% घरकुल आरक्षित आहे ना, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती आणि दिव्यांगांना व्यवसायाकरिता स्टॉल उपलब्ध करून देणे, अशा अनेक मागण्या मांडण्यात आल्या होत्या. बघा, बरेचसे व्हिडिओ क्रिएटर एक काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचा व्हिडिओ आलेला होता निवडणूक पूर्वी. निवडणुकीनंतर आम्ही दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये 2100 रुपये वाढ करू. तेच व्हिडिओ वारंवार हे लोक एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोक सध्या करत आहेत. कारण एक आहे की जनतेला आनंद मिळावा आणि स्वतःचा खिसा भरावा, हाच एक उद्देश या लोकांचा आहे. जुनी व्हिडिओ उचलून एडिट करण्याकरिता वेळ काहीच वाढत नाही. जर मी असं करत बसलो तर दररोज माझ्या व्हिडिओला 1000-2000 सहज व्ह्यूज मिळतील. पण खोटं बोलून व्ह्यूज मिळवणं
यामध्ये संतुष्टी माणसाला कधी मिळत नाही. तर मित्रांनो, राज्य विधिमंडळामध्ये म्हणजे द्वितीय पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे. त्यामध्ये जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे 3,798.93 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. पण ही रक्कम कशाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सत्यता काय आहे हे मी सांगणारच आहे. पण हे जे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच निधीला बरेचसे व्हिडिओ क्रिएटर सांगत आहेत की दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये वाढ होणार आहे. 6,000 रुपये पेन्शन वाढ होईल. बघा मित्रांनो, कुठलीही योजना आणण्यापूर्वी त्या योजनेवर काम केलं जातं. काम केल्यानंतर जो निधी त्या योजनेकरिता लागणार आहे तो निधी उपलब्ध करून घ्यावा लागतो. उदाहरण 2 जुलै म्हणजे आज नाही, उद्या 2 जुलै 2024 या दिवशी लाडकी बहीण योजना अंमलात आली आणि या योजनेवर मार्च 2024 मध्येच कामाला सुरुवात झाली. आता अचानकपणेच पेन्शन वाढ होऊ शकत नाही. याचं मागचं कारण काय आहे? बघा मित्रांनो, दिव्यांगांना म्हणजे त्यामध्ये संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन असो, विधवा पेन्शन योजना असो, अशा ज्या काही योजना मध्ये लोक लाभ घेत आहेत अशा सगळ्या निराधार धारकांना एका वर्षाला 44 ते 46 हजार कोटी रुपये लागतात. तर सरकारने 3,798.93 कोटी एवढं बजेट मंजूर केलेलं आहे. तर मला सांगा, 46,000 कोटी मध्ये एक वर्षासाठी पैसा लागतो. तर 6,000 पेन्शन करण्याकरिता किती लागणार? 3,000 करिता 92,000 कोटी एका वर्षात. तर एका वर्षाला 6,000 प्रत्येक दिव्यांगांना देण्याकरिता 1,94,000 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तेव्हाच 6,000 ही पेन्शन होईल. तर मित्रांनो, कुठलीही योजना आणण्यापूर्वी त्यावर विचार केला जातो. त्या गोष्टीचा विचार करूनच सगळे काही योजना जी काय आहे ती अंमलात आणली जाते. जर पैसाच नसेल तर हा निधी उपलब्ध होईल कुठून आणि पेन्शन वाढ होईल कधी? हा प्रश्न वेगळा आहे. शासनाकडे पैसा आहे नाही हे तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे? ही गोष्ट ना तुम्हाला माहित ना मला माहित. पण हे जे लोक व्हिडिओज क्रिएट करून लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतायत, कधी तुम्ही अशा लोकांच्या व्हिडिओजवर जाऊन कधी कमेंट केली का की तुम्हाला ही माहिती मिळते कुठून? का तुम्ही सरकारमध्ये आहात? का तुमच्या घरचा एखादा व्यक्ती सरकारमध्ये आहे किंवा मंत्रालयामध्ये आहे? कधी प्रश्न यांना विचारलाय तुम्ही? पेन्शन येते 1 ते 10च्या दरम्यान आणि हे लोक व्हिडिओ 8-10 दिवस अगोदरच बनायला सुरुवात करतात की निराधार पेन्शन जमा उद्या होणार तेव्हा आजपासून सुरू झाली आहे. मग अशा लोकांना पुढे नेण्याचं काम आपणच करत आहोत. खोटी माहिती जी व्यक्ती देते त्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता. असं बोलत नाही की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, असंही नाही. पण जे खरं असतं तेच खरं, जे खोटं आहे ते खोटंच आहे का नाही? सत्य पुढे यायला थोडा वेळ लागतो, काळ लागतो, पण सत्य एक दिवस पुढे येतोच.
तर मित्रांनो, मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं, की दिव्यांगांच्या कुठल्याही पेन्शनमध्ये वाढ अजून तरी झालेली नाही. होईल की नाही हे मी नाही सांगू शकत आणि इतर व्हिडिओज क्रिएटर सांगू शकत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ठरवण्याचं काम सरकारचं आहे. मी YouTubeवर येऊन ही माहिती देतो याचा अर्थ सरकार पेन्शनमध्ये वाढ करेलच असं नाही. कारण प्रत्येक गोष्टीला नियम आणि कारण आणि वेळ लागतच असतं मित्रांनो. उठले सुटले की लोक संजय गांधी निराधारमध्ये पेन्शन वाढ झालेली आहे. आज तर एक वेगळंच टायटल मी बघितलंय. जिनेस नॉलेज असं काहीतरी चॅनलचं नाव कदाचित असावं. त्यावर टायटल काय दिलंय माहिती आहे का? 6,000 पेन्शन करिता बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आली. बच्चू भाऊ कडू असं टायटल आहे. तर यामधून काय सिद्ध करायचं आहे? एखाद्या मंत्र्याचं नाव, नेत्याचं नाव थंबनेल मध्ये लावलं याचा अर्थ माहिती खरीच असते असं नाही. तर इतरांवर विश्वास न ठेवता स्वतःला कधी प्रश्न विचारून बघा. जर YouTubeवर लोकच बसून जर पेन्शन वाढ करत असतील किंवा होणार आहे असं सांगत असतील, तर मग महाराष्ट्रात सरकार चालवण्याची गरज या नेत्यांना काय आहे? काय अडलंय का या नेत्यांचं? जर YouTubeवरच मनाने पैसा वाढवतो, निधी मंजूर करून घेतो, तर सरकारची आवश्यकताच काय आहे? या सगळ्या गोष्टीतला कुठे ना कुठे आळा बसण्याची आता गरज आहे. कारण जनतेला मूर्ख आणि भ्रमात ठेवण्याचं काम आजपर्यंत बऱ्याचशा चॅनलने केलेलं आहे. यापूर्वीही मी बऱ्याचशा YouTube चॅनलचे नाव सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत काही मागच्या व्हिडिओज मध्ये. आहे का? जे लोक रेग्युलर माझे व्हिडिओ बघतायत त्यांना माहित आहे की ते कोणती चॅनल आहेत किंवा ते लोक माहिती कसली देतात हे मी सांगितलेलेच आहे. एवढं जरी तुम्हाला सांगून समजत नसेल तर हा प्रश्न शेवटी तुमचाच आहे. येत्या व्हिडिओमध्ये एक माहिती घेऊन येणार आहे. ती माहिती तुम्ही घरी बसल्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत किंवा नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. कुठेही न जाता तुम्ही फोन पे, गुगल पे वापरत नसाल तरी सुद्धा तुम्हाला पेन्शन आले आहे का नाही हे कसं घरी बसूनच तुम्ही चेक करू शकाल याची येत्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मी येईल. आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजना जमा झाल्यानंतर व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर अपलोड नेहमीच मी करत असतो. 8-10 दिवस अगोदरच या विषयीचे व्हिडिओज मी कधीही अपलोड केले नाहीत आणि करणार सुद्धा नाही. कारण माझा सासरा किंवा माझा बाप त्या मंत्रालयामध्ये बसून नाही. त्यामुळे इतर लोकांसारखी खोटी माहिती देऊन सबस्क्रायबर आणि व्ह्यूज गेन करणं हे माझं काम नाही. तर नक्कीच आजचा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर समजला असेल तर इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना माहिती मिळेल. लोक काय सांगत आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे आणि कोणावर विश्वास ठेवायचा का नाही हे जर लोकांना समजलं तर असे व्हिडिओज अपलोड होणे बंद होतील आणि खोटी माहिती देणं सुद्धा लोक बंद करतील. तर या आशेसह मी निरोप घेतो की तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील खाली कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा. आणि हो, शेअर मात्र करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.